पहिल्या बसल्याची सुरुवात केली आहे. आता लाडकी बहीण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी चालू केल्या पडा, त्याचा काय फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला? आता सांगितलं इथल्या गट प्रमुखांनी फायदा इथं अख्ख्या महाराष्ट्रात झाला, नगरपालिकेला झाला. आता तुम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून बघितलंय, जिल्ह्यामध्ये राहणाऱ्यांच्या नेतृत्वात स्वच्छ ठेवून सर्व लोकांनी, महिला असतील, युवक असतील, सगळ्यांनी मान्य आमदार साहेबांच्या नेतृत्वात स्वच्छ ठेवून येणाऱ्या काळात जी तुळजापूर तालुक्याचा जे विकास होणार आहे त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या ठिकाणी सर्व पक्षाचे उमेदवार निवडून येणार आहेत. कारण लोकांचं बोंबाबोंब करणाऱ्या लोकांकडे लक्ष कमी झालंय आणि बोलून काम करणाऱ्या लोकांकडे लक्ष जास्त आहे. त्यामुळं आमदार साहेबांचं जे काम आहे करून दाखवण्याचं आहे आणि खासदाराचं फक्त बोंबवण्याचं काम आहे, ती बोंबलतच राहणार आहे आणि लोक कमलाच्या उमेदवार निवडून देणार आहेत. सलगरामध्ये सभा झाली खासदार साहेबांची, त्याच्यावर तुमच्यावर टीका केली होती, काय त्याचं उत्तर आहे? त्या खासदारानं, त्याला माझा एकच प्रश्न आहे, साधं दुसऱ्यांदा खासदार झालेत, त्यांनी तुळजापूरसाठी 5 लाख रुपये निधी दिलाय का? मी तेव्हा सांगितले 1 लाख बक्षीस देतो. आणि तुमच्या गावाला किती दिलं इथं? यायचं आणि निकं बोंबलून जायचं आणि वडिलाच्या मृत्यूचं राजकारण करणं या सगळ्यात जमलंय का त्याला? आणि ही लोकांना तर माहीत होऊन गेले. त्यामुळं अशा बॉम्ब निकं करत राहावं. कारण त्यांचं चिन्हच आईस्क्रीमचं कोण आहे ते आता वेगळंच चाललाय. कारण ती लेवल थांबत नाही, ती विघरून गेल्या, त्यामुळं बांबावून गेले. त्यामुळे उठल तिथं त्याला स्वप्नात मान्य आमदार दिसते. त्यामुळं त्यांनी दादाचं स्वप्न बघावं आणि लोकांनी कमला निवडून द्यावं.